everyone, welcome to the Disha. Today we are going to learn class 7th, chapter 14, algebraic formula expansion of squares, practice at 51. So let's see first question, use formula to multiply the following. त्यामध्ये first question दिला आहे in the bracket of x plus y and bracket of x minus y. हे दोन आपल्याला त्यांनी टर्म्स दिलेले आहेत x plus y आणि x minus y. हा पूर्ण जो क्वेश्चन आहे जो प्रॉब्लेम आहे तो एक फॉर्म्युलावर डिपेंड आहे. तो आपण फॉर्म्युला बघून घेऊत. a प्लस बी ब्रॅकेट क्लोज a मायनस बी ब्रॅकेट क्लोज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे या फॉर्म्युल्यावर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा या ठिकाणी x प्लस वाय a प्लस बी म्हणजेच काय असेल x प्लस वाय आणि a मायनस बी म्हणजेच काय असेल x मायनस वाय. सो आता या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म a स्क्वेअर दिलेला आहे आपला. तर a स्क्वेअर म्हणजे काय आहे या ठिकाणी x स्क्वेअर असेल आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असेल y स्क्वेअर. ओके, सो आपला आन्सर काय आलेला आहे या ठिकाणी x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. सेकंड प्रॉब्लेम बघूयात. 3x मायनस 5 आणि 3x प्लस 5 ह्या दोन टर्म आहेत या ठिकाणी दिलेला. आपला फॉर्म्युला बघा या ठिकाणी काय होतं a प्लस बी ब्रॅकेट क्लोज a मायनस बी ब्रॅकेट क्लोज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता काय दिलेलं आहे या ठिकाणी हा a प्लस बी जो आहे ब्रॅकेटमध्ये तो प्लसमध्ये आहे. मग आपण काय करणार या ठिकाणी 3x प्लस 5 आधी घेणार आहोत आपण 3x प्लस 5 या टर्मनुसार. आणि आता a मायनस बी आहे तो हा 3x मायनस 5 असेल 3x मायनस 5. ओके, या ठिकाणी काय येईल मग फर्स्ट टर्म आपली a स्क्वेअर म्हणजे कोणती फर्स्ट टर्म आहे 3x स्क्वेअर असेल 3x स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असेल आपला 5 स्क्वेअर. सो 3 चा स्क्वेअर काय आहे 9x स्क्वेअर 5 चा स्क्वेअर काय आहे 25. सो आपला आन्सर काय निघेल या ठिकाणी 3x प्लस 5 ब्रॅकेट क्लोज 3x मायनस 5 ब्रॅकेट क्लोज. याचं एक्सपान्शन काय आहे 9x स्क्वेअर मायनस 25. थर्ड प्रॉब्लेम आपण पाहूयात. a प्लस 6 अँड a मायनस 6. सो आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे a प्लस बी ब्रॅकेट क्लोज a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो हे फर्स्ट टर्म प्लसची आहे सो आपण a प्लस 6 ॲज इट इज घेणार आहोत a मायनस 6 इक्वल टू a स्क्वेअर म्हणजे काय आहे आपला हा a स्क्वेअर आहे ही फर्स्ट टर्म आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय 6 चा स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर काय आहे 36 मायनस 36 म्हणजे a प्लस 6 ब्रॅकेट क्लोज इन द ब्रॅकेट ऑफ a मायनस 6 चं एक्सपान्शन काय आहे a स्क्वेअर मायनस 36. फोर्थ क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी x अपॉन 5 प्लस 6 and x minus 5 minus 6. ओके, सो आपला फॉर्म्युलानुसार आपण घेणार आहोत a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता काय आहे या ठिकाणी a स्क्वेअर म्हणजे आपली फर्स्ट टर्म काय आहे x अपॉन 5 ही फर्स्ट टर्म आहे आपली. बघा या ठिकाणी काय आहे x अपॉन 5 ही फर्स्ट टर्म आहे आपली मायनस बी स्क्वेअर मीन्स 6 चा स्क्वेअर. ओके, सो x चा स्क्वेअर ॲज इट इज राहील 5 चा स्क्वेअर 25 मायनस 6 चा स्क्वेअर काय आहे 36. सो आपलं x अपॉन 5 प्लस 6 ब्रॅकेट क्लोज अँड x अपॉन 5 मायनस 6 ब्रॅकेट क्लोज चा जे काही एक्सपान्शन आहे ते x स्क्वेअर अपॉन 25 मायनस 36 आहे. ओके, सेकंड क्वेश्चन आपण बघून घेऊयात. यूज द formula to find the values. फर्स्ट प्रॉब्लेम त्यांनी विचारलेला आहे आपला 502 इंटू 498. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला वरील जो आपण फॉर्म्युला यूज केला होता a प्लस बी a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसारच आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. आता या ठिकाणी बघा 502 म्हणजे काय
500 + 2 म्हणजे 502 होत आहेत ना, आणि 498 याच्यामध्ये 400ला आपण जर 500ला जर आपण -2 केलं तर 498 येतं. मीन्स काय करायचं, आपल्याला एक नंबर घ्यायचा आहे की दोन्हीमध्ये आपला कॉमन असला पाहिजे. जर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर या ठिकाणी बघा +6 -6 कॉमन घेतलेले आहेत. याही ठिकाणी बघा +6 -6 कॉमन घेतलेले आहेत. इथे पण बघा -5 +5 कॉमन आहेत आणि इथे +5 आणि -5 कॉमन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला याही ठिकाणी आपल्याला आता जर इथे 500 + 2 जर येत असेल तर आपल्याला इथे पण आपल्याला 2 कॉमन घ्यावे लागतील. म्हणजेच आपल्याला 500ला 2 कमी आहेत ना 500ला, सो आपण या ठिकाणी आपण 2 हा कॉमन घेणार आहोत. मीन्स काय करता येईल आपल्याला या ठिकाणी बघा 500 + 2 मल्टिप्लाय 500 - 2. बघा 500 + 2 502 होत आहेत आणि 500 मधून जर 2 मायनस केले तर आपले 498 येत आहेत. सो हा या फॉर्म्युल्यानुसार आता आपलं आलेलं आहे. सो बघा या ठिकाणी काय होते 500 = काय येणार आहे a² - b². मीन्स काय असेल या ठिकाणी बघा आता 500 + 2 मल्टिप्लाय 500 - 2 a² मीन्स काय असेल आपला 500² असेल. ओके, आणि b² काय असेल आपला 2² असेल. सो आता या ठिकाणी बघा 2 0 आहेत, आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. मग 2चे 4 0 होतील आणि 5चा स्क्वेअर काय होईल 25 मायनस 2चा स्क्वेअर काय होईल 4 होईल. आता यांची मल्टिप्लिकेशन मी या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी बघून घ्या 2,50,000 - 4 घेतले. 10 मधून 4 केले 6 राहिले. या ठिकाणी 9ला ॲज इट इज घेतलेले आहेत आपण, आणि आपले काय आन्सर आलेला आहे 2,49,996 आपली काय आली सबट्रॅक्शन आलेली आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहून घेऊयात. 97 × 103. या ठिकाणी आपल्याला असा एक नंबर घ्यायचा आहे की दोघांमध्ये पण कॉमन असेल. सो आपण हा फॉर्म्युला यूज होणार आहे a + b अँड इन द ब्रॅकेट ऑफ a - b = a² - b². सो बघा या ठिकाणी 97 × 103 = 97 जे आहे ते 100ला 97 जे आहेत ते आपल्याला या पद्धतीने आपण लिहू शकतो 100 - 3 = 97 येऊ येतात आणि 100 + 3 मीन्स 103 = आता हे जे a² आहे म्हणजे काय आहे आपला 100चा स्क्वेअर आहे. ओके, आणि b² म्हणजे काय आहे 3चा स्क्वेअर आहे. ओके, सो बघा आता 100चा स्क्वेअर काय आहे, हे 2 0 आहेत म्हणजे आपले इथे 4 0 होतील का तर स्क्वेअर आहे आणि 1ला ॲज इट इज राहील. हा 3चा स्क्वेअर म्हणजे काय असेल 9 आहे. ओके, सो आता इथे बघा सबट्रॅक्शन यांची करून बघूयात आपण. 10,000 - 9. आता इथे 10 असतात, तुम्हाला माहिती आहे 10 मधून 9 गेले 1 9, या ठिकाणी 9 9. ओके, 9,991 आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, थर्ड प्रॉब्लेम आहे 54 × 46. बघा इन द ब्रॅकेट ऑफ a + b अँड इन द ब्रॅकेट ऑफ a - b = a² - b². सो बघा a + b म्हणजे काय असणार आहे आता बघा आपण 54 मीन्स आपण असं लिहू शकतो 50 + 4. तर 46 म्हणजे आपण असं लिहू शकतो 50 - 4 = 46. ओके, a² मीन्स काय आहे 50चा स्क्वेअर. ओके, आणि bचा स्क्वेअर मीन्स काय आहे 4चा स्क्वेअर. ओके, सो 50चा स्क्वेअर काय येईल 2 0 5चा 25. ओके, आणि 4चा स्क्वेअर काय आहे 16. यांची मल्टिप्लिकेशन हे आपले सबट्रॅक्शन करून घ्या 2,500 - 16. ओके, या ठिकाणी 10 असतात, 10 मधून 6 गेले 4 9 आले, 9 मधून 1 गेला 8. ओके, इथे आले 4 आणि 2 ॲज इट इज. काय आन्सर आलं आपलं 2,484 आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. आता फोर्थ प्रॉब्लेम काय आहे 98 × 102. सो बघा इथे या ठिकाणी a + b अँड a - b = a² - b². ओके,
सो 98 मीन्स आपण कसं लिहिणार आहोत, 100ला 2 कमी आहेत ना, इक्वल टू 98. ओके, आणि 100 + 2 इक्वल टू 102. बघा ए स्क्वेअर मीन्स काय आहे आपला 100चा स्क्वेअर, आणि बी स्क्वेअर मीन्स काय आहे 2चा स्क्वेअर. ओके, सो बघा या ठिकाणी आता 100चा स्क्वेअर मीन्स काय आहे 1000, 10,000. ओके, 4 स्क्वेअर झाले, आणि 2चा स्क्वेअर मीन्स काय झाला 4. ओके, सो 10,000ची जर आपण मल्टिप्लिकेशन जर केली, सबट्रॅक्शन जर केलं आपण, तर बघा या ठिकाणी काय येतं 10 असतात या ठिकाणी, 10 मधून 4 गेले 6 राहिले, 9 9 and 9. ओके, सो आपले 9 9 and 9 9,996 आपलं काय आलेलं आहे फायनल आन्सर आलेला आहे. सो आपल्या या ठिकाणी फायनल आन्सर आलेला आहे. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.